सावित्रा, तुमचं ऐकलं नाही मी. ऐकलं असतं तर त्या दिवशी स्वर पिटलं असतं. सावित्रा, माझे हात. अहो, हे हात कोणाचे आहेत? तुमचीच आहेत ना? मग असं रडायचं नाही, खचूनही जायचं नाही. अहो, तुम्हीच असं रडायला लागल्यावर मी आणि तुमच्या या लेकरांनी कुणाकडे बघायचं? हा, बोला ना. लक्ष्मण, आबा, तुमच्या आवडीची मी खीर करून आणली, खाताय ना? नको, काही नको. आबा, तुम्ही खाल्ले नाही तर आम्हीही काय खाणार नाही. खा ना आबा, खा ना. अहो, लेकांसाठी तरी खा. राम लक्ष्मण, जा, तुमच्या शाळेची वेळ झाली, निघा आता. आणि लक्ष्मणा, तुला हात जोडते बाबा, शाळेत कोणाशी भांडण करू नकोस, कोणालाही उद्धट बोलू नकोस, समजलं? बर. जा, चला, सांभाळून. हा धनी, मी मळ्यात जाऊन येते. मी पण येतो. तुम्ही हा. नको धनी, तुम्ही नको. तुमच्या हाताने जोपासलेला मळा तुमच्याने बघवणार नाही. तुम्ही आराम करा, आलेच. पांडू तात्या, पांडू तात्या. कोण? पाटलीनबाई? नमस्कार तात्या. या या, आज रानात लय दिवसांनी येणं केलं सा. हो. आबासाहेबांची तब्येत कशी आहे? बरी. तात्या, मला तुमची मदत पाहिजे. दिली, बोला. हो, हा. मला हा नांगूर पाहिजे. बाईसाहेब, उद्या दिस उगायच्या आत तुमच्या रानात पोचता करतो, मग तर झालं. तात्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही. हो, येऊ मी? या या, येते. या. बिचाऱ्या. ओ पांडू तात्या, काय रे तात्या, लय पुळका आलाय पाटलीनबाईंचा आहे. अहो, पण त्यांच्यावर तसा प्रसंग झाला म्हणून आपलं असं. मग हे बघ, यो जर नांगूर पाटलीनबाईंच्या शेतात फिरला तर या साऱ्या इस्टेटीची का नाही होळी करीन, होळी. होय, होळी. होळीच खेळायची होती म्हणून शिवाजी महाराजांनी भवानीची तलवार सपकन उपसली. राजे खानाच्या मागावर होतेच, त्यांनी खानावर वार केला आणि त्याची बोटेच तोडली. आणि खान थोटा झाला. थोटा? हा, म्हणजे लक्ष्मणाच्या बापासारखा. हो हो, लक्ष्मणाच्या बापासारखा थोटा. गप्प बस रे. लक्षा, सर्जेराव, काय चाललंय? घरी येऊन सांगू का आईला? मग तो आबांना असं का बोलला? बस खाली बसा. सर्जा, तुला फोडून काढी ना पट्टीनं, कळलं काय? बसा रे खाली सगळेजण. जा रे. मास्तर, अशी ही भांडणं रोज रोज होत राहणार आणि अशा या वातावरणात मुलाला वेगळं वळण लागणार. खरंय. त्यांचं शिक्षणाकडे लक्ष लागणार नाही. म्हणून मी ठरवलंय, मुलाला बोर्डिंग मध्ये ठेवायचं. वहिनी साहेब, आपण बोर्डिंगचं म्हणताय खरं, पण पैशाचं काय? पैसा तर खूप लागेल.
आणि अशा अवस्थेत तर त्याची काळजी नको मास्तर. अहो, मुंगी कण कण गोळा करून वारूळ तयार करते. मग मी तर माणूस आहे. माझ्या लेकरासाठी मी जीवाचं रान करेन, त्यांना मोठं करेन. माझ्या संसाराची राख रांगोळी करून चंदर तू परागंधा झालास. गावानं माझ्याकडे पाठ फिरवली तरी मी मोडणार नाही, खचणार नाही. गावाला साक्ष ठेवून सोन्याच्या नांगराने जमीन नांगरेल. बाईसाहेब बाईसाहेब काय झालं? बाईसाहेब काय झालं? बाईसाहेब तीर्थरूप आई आबास साष्टांग नमस्कार. आम्ही 5 तारखेला गावी येतो. अहो अहो, ऐकलं का? आपले राम लक्ष्मण येत आहेत. माझी बाळ येत आहे. आई, आबा, राम लक्ष्मण, राम लक्ष्मण. आई. माझी बाळ. आई पाया पडतो. आबा, आबा, मजाबा, कसा आहेस रे तू? अरे माझ्या कशा बाई, आता या गाडीतनं आला नव, आता माझ्या गाडीतनं चला. हो, चला चला. बरेच वर्षात बैलगाडीत बसलो नाही, आज मज्जा करूया. गाडी चाललेली डोंगराची, वाटत डोंगराची, गाडी चाललेली डोंगराची, वाटत डोंगराची, गाडी चाललेली डोंगराची, वाटत डोंगराची, गाडी चाललेली डोंगराची. दान पावलं दान पावलं, कोल्हापूरच्या अंबाबाईला दान पावलं. जगदंब जगदंब माऊली, श्री सिद्धांबा माता तुला यश देईल. वासुदेव आला, यो वासुदेव आला, वासुदेव आला. अरे बजाबा, परवा खताची ऑर्डर दिली होती, त्याचं काय झालं? तुम्ही कशा पाय काळजी करताय? उद्या येतील की. बर बर, आबा, आबा, आबा. असं द्या, असं या या. अरे वा. ए बजाबा, मला बघ रे कसं दिसतो फेटा. बजाबा, बांध बरं त्याला फेटा. कसा दिसतो माझा लक्ष्मण? बघूया. बांध बांध. अरे राम लक्ष्मण, आलो आलो आई. हे चल रे, आई बोलवते. तू पुढे, मी आलोच. आय शाबाश. अरे या ना लवकर. ये. अरे बैस हो हो, ना. आई ग, बसतोय गाई. दूध घे. बस 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 ग. आणि लक्ष्मण कुठे आहे? येतोय ना, आबांशी बोलतोय. बर, तू पी. छान आहे ना राम? खूप वर्षांनी असं निरस दूध प्यायला मिळालं ना. होय आई. अरे तुम्ही आलात हा. आणि गाईने आज दूध भरपूर दिलं. हा लक्ष्मण कुठे गेलाय? सावित्रा, आ? मी मळ्यात जाऊन येतोय. अहो असं काय करताय? न्याहारी करून जा ना. तुझी न्यारी दुपार करल. बघतो का झाडपाला गावला तर तोच खातो. अगं बाई, हे काय विपरीत बोलणं? हा? तू होय? काय रे, माझी चेष्टा करतोस? हा? तरी मी म्हणते, कधी नव्हे ते आज असं का बोलले? तुला झोपतो ना सांगतो. हे मला दे रे काहीतरी. काय रे, काय? माझी मस्करी करतोस? मात्र काय घाबरले मी? अरे 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 अरे, काय चाललंय रे तुझं? तू बोल नको ग. आपण थोडी गंमत करूया. नाही नाही काय अहो. झाडून टाकायचं? हो. जाऊ मी परत. तू जा रे, मी बघतो. काय आई, हे? बघू. आई, मी आज जाऊन सांगतो, माणगावचे पाटील आलेत. मग ये. अहो आबा, हं?
आबा हं? तुम्हाला भेटायला माणगावचे पाटील आलेत. असं हो अरे मग बोलू की त्यांना आता बोलतो. हा. सावित्रा तू तू तुम्ही माणगावचं पाटील आहे आम्ही. असं हम्म. मग काम काय काढले पोरींची लग्न काढल्यात. बर हम्म. मग तुम्ही हुंडा किती देणार हा? हुंडा हं? त्यांच्या हेकण्या मुलींशी लग्न कोण करणार? तुला ए, सावित्रा, तू काय? अगं, कबड्डी 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 अरे जा, वाचव. सावित्रा, अगं, बस बस आई बस गं. आई ग आई ग पाटील दमले आमचे. आई, 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 काय आई, करावं या पाटील. पोरासनी? बस आई गं. बस ग बाई. लेकरानो, आज घराला खरी शोभा आली. तुम्ही आलात आणि देव्हारातले देव सुद्धा सावरून बसले. समया नाचायला लागल्या. अंगणातली तुळस मोहरून गेली. आपल्या ह्या वाड्याला जाग आली. करमत नव्हतं रे तुमच्याशिवाय. आई आम्हाला तरी तुमच्याशिवाय कुठं करमत होतं ग. खरंच गाई तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती. रडायचं नाही. पोरानं तुम्ही कधी एकदा शिक्षण संपून येता असं झालं होतं रे आम्हाला. बाबा आई आता कसली काळजी करायची नाही. आता आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले तो. आता काही करायचं नाही. होय आता फक्त आराम करायचा आबा. रा-